साक्षी नामनी इमाम कन्या यथाशक्ति अलंकृता उपकल्पितो परस्पर सहिता प्रजापती तत्पूर्वी की साक्षी आपली नाही. हिचा जन्म झाला ना तो क्षण आठवायचा का काय? तिने उच्चारलेला पहिला शब्द आठवायचा, बाबा पप्पा म्हणून आपल्या मागे मागे फिरणारी ती इवलीशी साक्षी आठवायची. तिला घेऊन दिलेला पहिला फ्रॉक आठवायचा. तो फ्रॉक आणि पैंजण घालून ती घरभर दुडुदुडी धावली ना तो क्षण आठवायचा. तिला शाळेमध्ये सोडायला गेलो, छोटंसं दप्तर एवढीशी वॉटर बॅग घेऊन ती शाळेमध्ये गेली. तिला शाळेमध्ये सोडलं, ती रडत होती आणि आपण हसत होतो. परंतु तिने पाठ फिरवताच तिला आपल्यापासून काही क्षणासाठी काय असे ना आपण दूर केलं. यामुळे झालेल्या दुःखामुळे आलेला तो डोळ्यातला पहिला अश्रू आठवायचा. पुढे शाळेमध्ये तिने मिळवलेलं बक्षीस प्रावीण्य, कॉलेजमध्ये गेली तिथं मिळवलेलं बक्षीस प्रावीण्य ते आठवायचं आहे. कधी कधी खूप दमून भागून घरी आलेलो आहोत आणि आता काहीही करायची इच्छा नाही, मी झोपणार अशी परिस्थिती असताना, अशी अवस्था असताना साक्षी अचानक समोर आली आणि बाबा दमलात का, पाणी आणून देऊ. ह्या तिच्या एका वाक्याने पळून गेलेला थकवा तो आठवायचा आहे. तिच्या बोलण्याने वागण्याने आपल्या घरामध्ये असलेलं चैतन्य, तो आनंद, तो उत्साह जो सदैव वाहतोय. बाबा तुम्हाला बरं वाटत नाही का, गोळी घेतली का, थंडी वाजते का, हे आईप्रमाणे असलेले प्रेमाचे उद्गार ते आठवायचे आहेत. का आठवायचे दोहे? कारण इथून पुढे हा सगळा आनंद, हा सगळा उत्साह हा घेऊन ती सौरभरावांच्या आयुष्यात जाणार आहे. तो उत्साह सगळा आपल्या घरातून सौरभरावांच्या घरामध्ये जाणार आहे. हे चैतन्य सगळं आपल्या घरातून सौरभरावांच्या घरामध्ये जाणार आहे. आणि एकदा का हा हात साक्षीचा सौरभरावांच्या हातात दिला ना की ती आपलं नाव सुद्धा लावणार नाहीये, नवे नवे आडनाव सुद्धा लावणार नाहीये. एवढा अधिकार आपण सौरभरावांना आजपासून देणार आहोत, बरोबर ना? म्हणून फक्त साक्षी आपली आहे. म्हणून साक्षी उभी राहा, उभी राहा. फक्त साक्षी आज आपली आहे, आता या क्षणासाठी आपली, म्हणून तिला मुठीत घ्या बरं. उभी राहा.